कधीकधी आयुष्य आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. आपण जे ठरवतो ते होत नाही आणि जे होतं ते आपल्याला नकोसं वाटतं. अशावेळी मनात अनेक प्रश्न येतात. हे माझ्याबरोबरच का? मी काय चूक केली? कधी संपणार ही अडचण? पण थांबा, एक क्षण शांत बसा आणि विचार करा. कदाचित ही अडचण शिक्षा नसून एक तयारी आहे. होय, देव कधीच कोणालाही विनाकारण त्रास देत नाही. प्रत्येक अडचण ही तुमच्यात दडलेली ताकद जागी करण्यासाठी येते. जसं लोखंड तापवलं की मजबूत होतं, तसंच माणूस अडचणींमधूनच खंबीर बनतो. तुम्ही लक्ष दिलंय का? जे लोक आयुष्यात खूप पुढे गेले, त्यांचं आयुष्य कधीच सोपं नव्हतं. त्यांनी अपयश पाहिलं, त्यांनी संघर्ष केला, त्यांनी अश्रू ढाळले, पण त्यांनी हार मानली नाही. कारण त्यांना माहीत होतं, ही वेळ कायमची नाही. अडचणी म्हणजे शेवट नाहीत, त्या नवीन सुरुवातीचा इशारा असतात. जेव्हा तुमच्यावर संकट येतं, तेव्हा देव तुमची परीक्षा घेत नाही. तो तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत असतो. तुम्ही किती सहन करू शकता, किती प्रयत्न करू शकता आणि किती विश्वास ठेवू शकता हे पाहत असतो. कधीकधी आपण लगेचच हार मानतो. बस आता पुरे झालं असं म्हणतो. पण त्या क्षणी जर तुम्ही थोडंसं अजून धैर्य ठेवलत ना, तर परिस्थिती बदलायला सुरुवात होते. कारण अंधार जास्त काळ टिकत नाही, प्रकाश येणारच असतो. तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीनं तुम्हाला काहीतरी शिकवलं आहे. काही लोकांनी तुमची साथ सोडली असेल, काही गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्या असतील, पण त्यातून तुम्ही मजबूत झालात. तुम्ही स्वतःला ओळखायला लागलात. देव तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट अपेक्षित ठेवतो: विश्वास. विश्वास ठेवा की जे काही घडतं आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे. जरी आज तुम्हाला ते समजत नसेल, तरी उद्या मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की ही अडचण माझ्यासाठी आवश्यक होती. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात समस्या येतील, तेव्हा घाबरू नका. स्वतःला सांगा, ही माझी ताकद वाढवण्याची वेळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि चालत रहा. कारण जे थांबतात ते हरतात आणि जे चालत राहतात तेच जिंकतात. लक्षात ठेवा, अडचणी तुमचं आयुष्य तोडण्यासाठी येत नाहीत, त्या तुम्हाला घडवण्यासाठी येतात.